बघा साम टीव्हीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय, व्हिडिओ बघताय। बोटीतल्या प्रवाशांना वाचवण्याचं हे थरारक दृश्य आहे। लाईफ जॅकेटमुळे या प्रवाशांचा जीव वाचलेला आहे। बघा स्पीड बोटीने धडक दिल्यानंतर नक्की काय घडलं ते तुम्ही बघताय। लाईफ जॅकेटमुळे प्रवाशांचे जीव वाचलेले आहेत। बघा साम टीव्हीवर संपूर्ण बचाव कार्याचा व्हिडिओ आलेला आहे। समुद्रात प्रवासी बोटचा अपघात झाला त्यानंतर नक्की काय झालं, प्रवाशांना कसं वाचवण्यात आलं, हे सगळं थरारक दृश्याचा व्हिडिओ तुम्ही बघताय। लाईफ जॅकेटमुळे प्रवाशांचा जीव वाचलेला आहे। 10 किलोमीटर समुद्रात प्रवासी बोटचा हा अपघात झालेला आहे। कशा प्रकारे या सगळ्या प्रवाशांना वाचवण्यात आलं, कसं रेस्क्यू ऑपरेशन होतं तुम्ही बघताय। प्रवाशांना वाचवतानाचा हा सगळा थरारक दृश्य। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण प्रेक्षकांना हा थरारक व्हिडिओ दाखवतोय, कशा प्रकारे लाईफ जॅकेटमुळे त्यांचा जीव वाचलेला आहे, अधिक काय माहिती? नक्कीच आपण बघतोय की किती मोठा गोंधळ जेव्हा बोट बुडाली होती तेव्हा झालेला आहे। नीलकमल बोट ही जवळजवळ पूर्ण बुडालेली आहे आणि काही प्रवासी ज्यांनी अनेक प्रवाशांनी त्यातील जॅकेट घातलेलं आहे। मात्र आपण बघतोय की कशा प्रकारे अगदी बोटीच्या कडेला हे सगळे प्रवासी भर समुद्रात अडकलेले आहेत। सुदैवाने तात्काळ त्यांना रेस्क्यू करण्यात आलं। मात्र या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालेला आहे। टोटल 110 प्रवासी या बोटीवरती अडकले होते, त्यातील 108 जणांना वाचवण्यात आलेलं आहे, तर 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत सध्या माहिती आहे। मात्र जे 108 प्रवासी वाचवण्यात आले होते त्यातील 4 अत्यवस्थ असल्याची माहिती आहे। मात्र आपण बघतोय की जेव्हा ही संपूर्ण दुर्घटना घडली होती तेव्हा किती सगळे प्रवासी हे अत्यवस्थ झालेले होते। तात्काळ त्यांना जॅकेट घालावी लागली आणि बोट एवढ्या जलद गतीने बुडाली की अनेकांना अगदी आपण बघतोय त्याच्या प्रकारे बोटीच्या एका टोकावरती हे सगळे अडकलेले आहेत आणि जी बोट त्यांना रेस्क्यू करायला आलेली आहे त्यावरती त्याकडे धाव घेताना आपल्याला दिसून येत आहे। सचिन, हा संपूर्ण व्हिडिओ अगदी थरारक आहे। जेव्हा ही घटना घडली तेव्हा प्रवाशांची मानसिकता काय भयानक असेल, किती त्यांना भीती वाटली असेल, हे आपल्याला दृश्यावरनं दिसतंय। 110 प्रवाशांचं बोट बुडाले। जेव्हा त्या स्पीड बोटनं धडक दिली त्यानंतर भेदरलेले सगळे प्रवासी होते, त्यांना लाईफ जॅकेट देण्यात आलं। काही प्रत्यक्षदर्शींचा पण पाहिलेलं आहे, आपण संवाद पाहिलेला आहे। मात्र त्यावेळची परिस्थिती करवत नाही, त्यांची मानसिकता काय असेल, किती भीती वाटली असेल त्यांना। लाईफ जॅकेटमुळे त्यांचे जीव वाचलेला आहे। प्रवाशांना वाचवतानाचे थरारक दृश्य तुम्ही साम टीव्हीवर बघताय। नीलकमल बोटीतील हे सगळे प्रवासी आहेत। स्पीड बोटनं धडक दिल्यानंतर सगळ्यांना लाईफ जॅकेट देण्यात आलं। 110 प्रवाशांसह ही बोट बुडाली। प्रवासी बोट दुर्घटनेतील प्रवाशांना थरारक पद्धतीने वाचवण्यात आलंय। वेळेत रेस्क्यू ऑपरेशन केल्यामुळे प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय। नीलकमल बोट जवळपास 10 किलोमीटर समुद्रात गेल्यानंतर समोरून आलेल्या एका स्पीड बोटीनं त्याला धडक दिली। अपघातानंतर सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट देण्यात आलं आणि त्यामुळे प्रवाशांचा जीव वाचलेला आहे। रेस्क्यू ऑपरेशन तुम्ही साम टीव्हीवर बघताय आणि कशी घटना घडली, कशी दुर्घटना घडली, कशी धडक बसली ते एका दृश्यात तुम्ही बघताय आणि दुसऱ्या दृश्यामध्ये कसं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं, कसं प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं ते बघताय।